नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता घरामध्ये मालिनी, काव्या आणि रम्यामध्ये खूप भांडण चालू असते. भांडणामध्ये लगेच वसुधा म्हणते, हे बघ मालिनी, जरी ना ह्या काव्यामुळे आपला पार्थ कोमात गेलेला आहे आणि ह्या माझ्या रम्यामुळे हा पार्थ आज वाचणार आहे. म्हणजे एक जरी मारणारी असली तर दुसरी त्याला वाचणारी आहे. तर लगेच विक्रम म्हणतो, अगं हे काय बोलते ताई, तुला कळतं आहे का? अगं काव्या त्याची बायको आहे, ती कसं काय त्याला मारू शकेल? तर मालिनी म्हणते, तुम्हाला काही माहिती नाही आहे ना, तुम्ही शांत राहावं, या काव्यामुळंच सगळं काही झालेलं आहे. तर आता लगेच रम्या काय करते, काव्यावरती धावून येते. तर काममध्ये कशी तरी नंदिनी पडते आणि त्या दोघींना ती सोडवते. तर तेवढ्यात आता लगेच जीवाचा फोन आलेला असतो आणि जीवा नंदिनीला म्हणतो की पार्थची तब्येत खूपच बिघडलेली आहे, पार्थ कोमात गेला आहे. हे ऐकल्यावरती इथे लगेच मालिनीला चक्कर येते. तर काव्या खूप सैराबैरा होते, म्हणते काही झालं तरी मला पार्थजवळ जावं लागणार. मी जर पार्थजवळ गेले नाही ना तर त्यांना बरं वाटणार नाही. मी तिथे असेल तर त्यांना नक्कीच लवकरात लवकर शुद्ध येईल. आणि असं म्हणत आता काही काव्या लगेच दवाखान्यात जायला निघते. तर मालिनी म्हणते, तुला माझी शपथ आहे, तू जर एक जरी पाऊल पुढं टाकलं ना, बघ तुला पार्थची शपथ आहे, तू या घराच्या बाहेर जायचं नाही. तर आता काव्यावरती असं काही दडपण टाकल्यामुळे काव्या आहे तिथेच थांबते. पण इथे वसुधा आणि रम्याच्या मनासारखं झालेलं असतं. तर मालिनी लगेच रम्याला म्हणते, तू जा दवाखान्यात आणि पार्थची काळजी घे. तर मालिनीच्या मनामध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग बघा. त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.